दोन भावांमध्ये सन 1990 ते 1995 या काळातील जमिनीचे कोर्ट वाटप झाल्यानंतर परत अर्जाद्वारे फेरफार जमिनीचे मालकी बदल केले गेले असे होऊ शकते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. जेव्हा एखाद्या मिळकतीबाबत दिवाणी न्यायालयाच्या हुकुमाद्वारे वाटप झाले असेल, त्या वाटपाची अंमलबजावणी होऊन सातबाराचे उतारे तयार झालेले असतील, प्रत्येकाला आपले हिस्से कायदेशीर मालकी हक्काने मिळाले असतील, तर कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे मिळालेल्या त्या त्या गटाच्या त्या क्षेत्राच्या प्रत्येक व्यक्ती व स्वतंत्र कब्जे वहिवाटदार होतो. त्याप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नावे लागतात, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा व्यक्तीच्या परस्पर अर्ज देऊन त्या व्यक्तीची संमती नसताना सातबाराच्या उतार्यावर बदल केले. ते बदल करीत असताना संमती नसेल, कोणताही दस्त नसेल किंवा कोणत्याही न्यायालयाचा आदेश नसेल, तर असे तयार करण्यात आलेले उतारे व त्यावर लागलेली नावे ही बेकायदेशीर असतात. अशा प्रकारे सातबाराच्या उतार्यावर नावं लागल्यामुळे ज्यांची नावे लागली त्यांनी कोणत्या प्रकारची मालकी किंवा कब्जा मिळत नाही. कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे ज्यांना मालकी मिळालेली आहे व कब्जा मिळालेला आहे तेच मालक व कब्जा वहिवाटदार कायद्याने राहतात. त्यांचे हक्क जाऊ शकत नाहीत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व अशाच प्रकारचे कायदेविषयक नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या